नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कर्नाटकच्या भाविकांनी धरली तुळजापूरची वाट. सर्वत्र घुमला आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदोचा निनाद. वाहतुकीसाठी महामार्ग राहणार बंद. कार्तिकी यात्रेसाठी संबंधित विभागांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा प्रशासनाला बैठकीत दिल्या सूचना. महापालिका आयुक्त शीतल तेली 28 ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलिया अभ्यास दौऱ्यावर. पाणी पुरवठा मलजल व्यवस्थापन विषयांवर होणार चर्चा प्रेझेंटेशन. आणि उजनी सोलापूर मुख्य जलवाहिनीला लांबोट येथे मोठ्या प्रमाणात लागली गळती. महापालिकेचे युद्ध पातळीवर काम सुरू. पाणी जपून वापरण्याचे प्रशासनाने केले आवाहन. नवरात्र आणि कोजागिरी पौर्णिमा निमित्त कर्नाटकच्या भाविकांनी तुळजापूरची वाट धरली असून तुळजापूर महामार्गावर आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदोचा निनाद घुमला आहे. श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव सांगतेच्या वाटेवर आहे. विजयादशमी संपन्न झाल्यानंतर भाविकांना आता तुळजापूरची ओढ लागली आहे. कोजागिरी पौर्णिमेला असंख्य भाविक तुळजापूरला पायी चालत जातात. देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तेलंगणा या राज्यातून भाविक तुळजापूरची वाट धरतात. त्या अनुषंगाने गुरुवारी सकाळपासूनच कर्नाटक, आंध्र, तेलंगणा या राज्यातील भाविक तुळजापूरकडे मार्गस्थ झालेले दिसत आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील पुणे, मुंबई या ठिकाणाहून भाविक सोलापूर शहरात दाखल झालेले दिसून आले. डोक्यावर बॅग, हातामध्ये पिशवी घेऊन भाविक आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदोचा गजर करत तुळजापूरकडे जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान विजापूर रोडवर देखील कर्नाटकहून आलेल्या भाविकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. एकंदरीत नवरात्र महोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात कोजागिरी पौर्णिमेला असंख्य भाविक तुळजापूरला पायी चालत जात असल्याचे धार्मिक दृश्य पाहावयास मिळत आहे. कार्तिकी यात्रेसाठी संबंधित विभागांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा प्रशासनाला बैठकीत दिल्या. पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा 2023 साठी संपूर्ण राज्य व अन्य राज्यातूनही लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी यात्रा कालावधीत येत असतात. दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी शुद्ध कार्तिकी एकादशी असल्याने या दिवशी शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते होत असते. या अनुषंगाने पंढरपूर शहरात येणाऱ्या लाखो भाविकांसाठी मोठ्या प्रमाणावर सोयी सुविधा विविध शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतात. तरी सर्व संबंधित विभागांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी परस्परात योग्य समन्वय ठेवून अत्यंत चोखपणे पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्तिकी वारी 2023च्या अनुषंगाने आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, प्रांत अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर गजानन गुरव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपजिल्हाधिकारी महसूल विठ्ठल उदमले, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्ती सागर ढोले, पंढरपूर तहसीलदार सुशील बेल्हेकर, पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहाय्यक सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांनी बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. तसेच मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी कार्तिकी वारीच्या अनुषंगाने मंदिर समितीने केलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती बैठकीत सादर केली. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले हे 28 ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलिया अभ्यास दौऱ्यावर जाणार असून महाराष्ट्र शासनाकडून 2 महिला आयुक्तांची निवड करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या अभ्यास दौऱ्यासाठी महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांची महाराष्ट्र शासनाकडून निवड करण्यात आली आहे. दिनांक 28 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान पाणी पुरवठा व मलजल व्यवस्थापन या विषयांवर चर्चा व प्रेझेंटेशन होणार आहे. महाराष्ट्रातील 2 महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांसह देशातील एकूण 16 अधिकाऱ्यांचा या दौऱ्यामध्ये समावेश आहे. केंद्र शासनाच्या वतीने अमृत 2 अभियानासंबंधित कामाचा अनुभव असलेल्या मुख्यत्वे करून 2 वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचे नामनिर्देशन केंद्र शासनास कळवण्याबाबत सूचित केल्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या वतीने भारतीय प्रशासकीय सेवेतील कार्यरत अधिकारी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेलिउगले व कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. हा दौरा 28 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीमध्ये ऑस्ट्रेलिया येथे होणार असून पाणी सुरक्षिततेच्या प्रतिकार शक्तीचे समर्थन करणे आणि वर्तुळाकार शहरांमध्ये संक्रमण करणे या विषयावरील अभ्यास दौरा असणार आहे. दरम्यान महाराष्ट्रातील या 2 महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त देशातील इतर 14 अधिकाऱ्यांसह एकूण 16 अधिकाऱ्यांचा या दौऱ्यामध्ये समावेश आहे. हा दौरा प्रामुख्याने ऑस्ट्रेलियातील सिडनी व ॲडलेड या शहरामध्ये होणार आहे. या दौऱ्याचा संपूर्ण खर्च हा ऑस्ट्रेलियन सरकारतर्फे करण्यात येणार आहे. या अभ्यास दौऱ्यात प्रामुख्याने पाणीपुरवठा व मलजल व्यवस्थापन या संबंधाने अनुषंगिक बाबींबाबत चर्चा व प्रेझेंटेशन होणार आहे. उजनी सोलापूर मुख्य जलवाहिनीला लांबोटी येथे मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने 100 ते 150 फूट उंच पाण्याचे फवारे उडाले. यामुळे शहराचा पाणीपुरवठा 2 दिवस विस्कळीत होणार असल्याचे सांगण्यात आले. सोलापूर पुणे महामार्गावरील लांबोटी येथे उजनी सोलापूर मुख्य जलवाहिनीला बुधवारी दुपारी 3:30च्या सुमारास गळती लागली. अचानक लागलेल्या गळतीमुळे परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. उंच फवारे उडत होते. मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. दरम्यान महापालिकेच्या आरोग्य अभियंता विभागाने युद्धपातळीवर गळती दुरुस्ती करण्याच्या कामाला सुरुवात केली. शहराचा पाणीपुरवठा 2 ते 3 दिवस विस्कळीत होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पावसाळ्यात सोलापूर जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. एकीकडे उजनी 58% आली आहे तर दुसरीकडे सोलापूर शहराला पाणीपुरवठा ऐन सणासुदीच्या काळात विस्कळीत होत चाललेला आहे. दरम्यान बुधवारी दुपारी अचानक लांबोटी पुलाजवळ सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली. यामुळे 100 ते 150 फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते. येणारे जाणारे नागरिक मोबाईलमध्ये पाणी गळतीचा व्हिडिओ घेत होते. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागास माहिती मिळताच तातडीने पाणीपुरवठा अधिकारी नीलकंठ मठपती व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मागील 3 तासापासून पाणी गळती रोखण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला गळती लागली आहे. गळती रोखण्यासाठी काम सुरू आहे तरीही शहराचा 2 ते 3 दिवस पाणीपुरवठा विस्कळीत राहील. नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन उपअभियंता व्यंकटेश चौबे यांनी केले आहे. दिवाळीपूर्वी महापालिका कर्मचाऱ्यांना 3,000 सानुग्रह अनुदान तर 9,000 रुपये सण ॲडव्हान्स मिळणार आहे. सोलापूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना यंदा दीपावली निमित्त 3,000 रुपये सानुग्रह अनुदान आणि 9,000 रुपये सण ॲडव्हान्स अदा करण्यात येणार आहे. तसे आदेश महापालिका मुख्य लेखा वित्त अधिकारी यांनी काढले आहेत. मागील वर्षी दीपावली निमित्त 2,750 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदा त्यात 250 रुपयांची वाढ केली आहे. 3,000 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. तर मागील वर्षाप्रमाणेच यंदाही 9,000 रुपये सण ॲडव्हान्स देण्यात येणार आहे. यात वाढ केली नसल्याचे दिसून येते. मागील वर्षी सानुग्रह अनुदानात 250 रुपये तर सण अग्रिममध्ये 1,500 रुपयांची वाढ करण्यात आली होती. दरम्यान दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान व सण ॲडव्हान्स देण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी निवेदनाद्वारे केली होती. 10 ते 12,000 रुपये सण ॲडव्हान्सची मागणी करण्यात आली होती. सानुग्रह अनुदान सन 2023च्या दीपावली सणानिमित्त कायम सेवकांना अधिकारी सध्या आहरित वेतन स्तर S14 व त्यापेक्षा जास्त वगळून 6व्या वेतनानुसार ग्रेड पे 4,300 व त्यापेक्षा जास्त वगळून तसेच रोजंदारी बदली, मानधन सेवक, बालवाडी शिक्षिका, सेविका, शिवण वर्ग शिक्षिका यांना दीपावली सणाकरता 3,000 रुपये सानुग्रह अनुदान अदा करण्यात येणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुकारलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला माकपकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही सरकारची जबाबदारी आहे. केंद्रात आणि राज्यात यांचेच सरकार आहे, परंतु आरक्षण द्यायची मानसिकता सरकारची नाही. मराठा समाजाला आरक्षण देणे आजच्या घडीला अत्यंत गरजेचे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी प्राणपणाला लावलेले आहेत. सरकारने याचे गांभीर्य लक्षात घेऊन मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे अशा शब्दात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळेला इतकी मोठी सभा झाली. दत्ता साहेबांच्या सभेत मी होतो त्यावेळेला 30-35 लाखापेक्षा जास्त लोक नव्हते. माऊली पवार आज सांगतात 1.5 कोटी माणसं त्या ठिकाणी जमला, म्हणजे त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता. हे आमचं प्रामाणिक मत आहे. जरांगे पाटील उदार माणूस आहे. त्यांना सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं 3 दिवस मुदत द्या. त्याने म्हणलं 40 दिवस. पण 40 दिवसानंतर आरपारची लढाई आणि अशी लढाई चालू होणार. त्यांनी सांगितलं माझी अंत्ययात्रा तर निघेल किंवा मराठा समाजाची विजयाची यात्रा करते. दरम्यान याप्रसंगी माजी आमदार मास्टर यांनी आपले मत व्यक्त करताना सरकारवर टीकास्त्र डागले. आरक्षणाकरता काही वर्षापासून सरकारने दिवसाची मुदत मागितली असताना 40 दिवस सुरुवातीला सरकारने लाट्या चालवल्या. वाटेल ती दडपशाही केली सरकारने. जरांगे पाटलाचं उपोषण मोडून काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्याला त्या मंडपापासून उचलण्याचा प्रयत्न केला. अज्ञात ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण तो बहादर माणूस, छत्रपतीच्या शिवरायाच्या कुशीत तयार झालेला माणूस मरण पत्करतो, शरणागती पत्करत नाही, हा इतिहास आहे. त्या पद्धतीनं त्याने आपला स्वाभिमान जागृत ठेवला. आणि आत्ताच मला पवार साहेबांनी सांगितलं की 14 तारखेला सभा झाली. 1.5 कोटीची सभा, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये रेकॉर्ड ब्रेक सभा. कोणीही इतकी मोठी सभा महाराष्ट्रात घेतलेली नाही आहे. तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी कळकळीचं आव्हान करतो आहे. कालपासून जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत. आज त्यांनी औषध घेणार नाही, पाणी घेणार नाही असं सांगितलेलं आहे. त्यांच्या केसाला धक्का लागला. महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवसाची वाट बघू नका. तुमच्याकडं सगळी यंत्रणा आहे. केंद्र सरकार तुमचं आहे. जावा, रात्री त्या ठिकाणी बसा, दिवसा बसा, काही करा. मराठ्याला समाधान होईल असं आरक्षण त्यांना दिलं पाहिजे. कारण त्याची शेती संपलेली आहे, शिक्षण संपण्याच्या मार्गावर आहे, नोकऱ्या सुद्धा जाण्याच्या मार्गावर आहेत. इतक्या भयानक अवस्थेचं मध्ये मराठा समाज हा जगतो आहे. आणि तो मराठा समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे. सरकारला भाग पडेल. सरकारने ताबडतोब विचार करून हे आरक्षण 50% आत बसवावं अशी कळकळीची. युवकांच्या हातात परिवर्तनाची ताकद. युवकांना खोटे आश्वासने देणाऱ्या सरकारला आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवा, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी आढावा बैठकीत केले.
सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने सोलापूर लोकसभा निवडणूक पूर्वतयारीसाठी आढावा बैठक अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली। यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदार नोंदणी करून सोलापूर युवक काँग्रेसने बूथ यंत्रणा सक्षम करावी असे सांगत युवकांच्या हातात परिवर्तनाची ताकद, युवकांना खोटी आश्वासने देणारे सरकारला आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवा असे आवाहन केले। गणेश डोंगरेने घेतली, मी त्यांचे मनापासून आभार मानते। आज मला अभिनंदन करा असं वाटतं गणेशजी तुमच्याकडनं, मला खूप नवीन चेहरे या ठिकाणी दिसत आहेत, त्याबद्दल मला असं वाटतं युथ काँग्रेसची जी ताकद आहे त्या ताकदीला तोड नाही आहे। युथ काँग्रेसने जर ठरवलं तर इलेक्शन हे पूर्णपणे युथ काँग्रेसच्या लोकांमुळे, कार्यकर्त्यांमुळे तुम्ही जिंकू शकता। काम करायला पाहिजे, ती कामाला लागली नाही आहे ह्या गोष्टीची मला खंत वाटते। आणि आताच नाही पण आधी पण जेवढी पोटेन्शियल होती युथ काँग्रेसच्या अध्यक्षांनी चांगली कामं केली, पण त्यांना जो सपोर्ट पाहिजे होता लोकांकडून तो मिळाला नाही। एक अशी गोष्ट होती की युवक जास्त, काँग्रेसचा जो युवक आहे तो त्या जोशनी किंवा त्या जज्ब्याने काम करत नाही जेवढा इतर पक्षांचा युवक करतो, जेवढा एबीव्हीपीचा किंवा हे सगळे युवकांची फळी नव्हती ही गोष्ट आपल्याला मानायला पाहिजे। मग हळूहळू NSUI आणि युथ काँग्रेस ही आली आणि आता मला असं वाटतं युथ काँग्रेसची ताकद ही खूप वाढली आहे। परवा जेव्हा सुनील ह्या साईडला यावेळी सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, शहर काँग्रेस कमिटी प्रवक्ते अशोक निंबर्गी, काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष मनोज येलगुलवार, माजी नगरसेवक विनोद भोसले, माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे, प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर, अनंत मेहत्रे, प्रवीण जाधव, मध्य विधानसभा अध्यक्ष वाहिद विजापुरे, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष महेश जोकारे, सोशल मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, मागासवर्गीय सेल अध्यक्ष मयूर खरात, NSUI अध्यक्ष नागेश मॅकल, प्रवीण वाले, विवेक कन्ना, सुनील सारंगी, धीरज खंदारे, शरद गुमटे, जितू वाडेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मेरी माटी मेरा देश या अभियानाअंतर्गत सोलापुरातून मातीचे अमृत कलश बुधवारी मुंबई मार्गे दिल्लीकडे रवाना झाले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांची नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत सोलापुरातून मातीचे अमृत कलश बुधवारी मुंबई मार्गे दिल्लीकडे रवाना झाले। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर अमृत कलश घेऊन बस पुढे निघाली। या ठिकाणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे, महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी अजित कुमार, महापालिकेचे गणेश बिराजदार यांच्यासह नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक उपस्थित होते। या अभियानाची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली। देशासाठी बलिदान दिलेले शहीद जवानांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आणि त्यांना वंदन करण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत असून त्या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात आले होते। या अमृत कलशमध्ये सोलापूर महानगरपालिकेचे 1 कलश, सोलापूर जिल्ह्यातील 11 पंचायत समितीचे 11 कलश, जिल्हा नगरपालिका प्रशासनाच्या वतीने 1 कलश घेऊन जात आहेत। हे सर्व कलश नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक 27 ऑक्टोबर 2023 रोजी ऑगस्ट क्रांती मैदान येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी मुंबईकडे घेऊन जात आहेत। त्यानंतर अंतिम सोहळा 1 नोव्हेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथील कर्तव्यपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे। मेरी माटी मेरा देश हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आमच्या जिल्ह्यातून 26 स्वयंसेवक प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक नगरपालिकातून आणि महानगरपालिकातून 1 कलश घेऊन सगळे लोक आता दिल्ली निघाले आहेत। 1 नोव्हेंबरला एक खूप चांगला कार्यक्रम, विराट कार्यक्रम दिल्लीमध्ये होणार। तिथे अमृत वाटिकाची स्थापना होणार। माननीय पंतप्रधान साहेबांची कल्पनाचा हे कार्यक्रम आहे। पूर्ण भारत देशमध्ये 7,500 तालुक्यातून आणि सगळे नगरपालिका, महापालिकातून
एक स्वयंसेवक 2-2 स्वयंसेवक तिथे जाणार, 7,500 लोक तिथे उपस्थित राहणार आणि प्रत्येक तालुक्यातून जे कलश गेला आहे ते कलशमध्ये जी माती आहे 7,500 कलशची मातीतून एक खूप सुंदर अमृत वाटिका तयार होणार। या निमित्ताने आमच्या जिल्ह्यातून आता आमचे जे 26 स्वयंसेवक होते त्यांना आता त्यांच्या बसाला आम्ही आता हरी झेंडा दाखवून आता त्यांना रवाना केला आहे। या कार्यक्रमासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी खूप खूप धन्यवाद। थँक्यू। एनटीपीसी सोलापूर येथे दसरा सोहळा शिरीष सरदेशपांडे एसपी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। एनटीपीसी सोलापूर येथील 9 दिवसीय नवरात्रोत्सव मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात साजरे करण्यात आले। तसेच टाउनशिपमध्ये दसरा भव्य शैलीत साजरा करून नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात आली। यामुळे कर्मचारी, त्यांचे कुटुंब आणि सहकारी यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते आणि सर्वांना मंत्रमुग्ध केले। 15 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत एनटीपीसी सोलापूर नवरात्रीच्या पवित्र भावनेने सामुदायिक बंध जोपासणे आणि माँ दुर्गा देवीचा आशीर्वाद मिळवण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम राबवण्यात आले। महासप्तमीच्या दिवशी एका पवित्र पूजेने, दांडियाच्या तालबद्ध तालांनी आणि गरबा नृत्याच्या सजीव सुरांनी उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। सर्व सहभागी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी उत्साहाने दांडिया गरबा नृत्य सादर केले। कपड्यांचा दैनंदिन रंग, कोड आणि चविष्ट पदार्थांची मेजवानी उपस्थितांच्या उत्साहात अतिरिक्त भर घालत होती। महानवमीच्या शुभ दिवशी एनटीपीसी सोलापूरला शिरीष सरदेशपांडे एसीपी ग्रामीण सोलापूर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते दुर्गापूजा आयोजित करण्याचा मान मिळाला। या आनंदी उत्सवाचा अविभाज्य भाग बनून त्यांनी देवतेला प्रार्थना केली। तपन कुमार बंडोपाध्याय एचओपी सोलापूर यांनी प्रमुख पाहुणे सरदेशपांडे यांचे स्वागत केले आणि कम्युनिटी सेंटर मैदानाच्या आवारात आयोजित भव्य दांडिया उत्सवासाठी आमंत्रित केले। एनटीपीसी सोलापूरमधील एकता आणि सौहार्द यावर जोर देणाऱ्या महाव्यवस्थापक, विभाग प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम संपन्न झाला। 24 ऑक्टोबर रोजी नवरात्रीच्या उत्सवाची सांगता एका नेत्रदीपक देवी विसर्जन कार्यक्रमाने करण्यात आली। वातावरण मोठ्या आनंदाने आणि दैवी श्रद्धेच्या भावनेने भरलेले होते। सायंकाळी टाउनशिपमधील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम स्टेडियमवर रावण दहन सोहळा पार पडला। रामसेनेच्या वेशभूषेतील मुलांचे दर्शन या कार्यक्रमाला पवित्र आणि नयनरम्य स्पर्श देत होते। तपन कुमार बंडोपाध्याय एचओपी सोलापूर यांनी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या रावण मूर्तीचे प्रज्वलन केले। त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी कर्मचाऱ्यांना निरोगी कार्यजीवन संतुलित राखण्यासाठी प्रोत्साहित करून कल्याणाची भावना वाढवली। एनटीपीसी सोलापूर समाजातील उल्लेखनीय कलागुणांची दखल घेत नवरात्रोत्सवादरम्यान आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांना ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली। भीमशक्ती सेना तरुण मंडळाच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त समस्त बौद्ध अनुयायांना घी राईसचे स्नेहभोजन देण्यात आले। सालाबाद प्रमाणे भीमशक्ती सेना तरुण मंडळाच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त लेझिम पथकाचे आयोजन करण्यात येत असते। यंदा भीमशक्ती सेना तरुण मंडळाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या औचित्याने समस्त बौद्ध अनुयायांना घी राईस स्नेहभोजनाची मेजवानी देण्यात आली। यामध्ये मुख्यतः शहरी आणि ग्रामीण भागातील असंख्य बौद्ध अनुयायी हे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विचारांची देवाणघेवाण करण्याकरता सोलापूर शहरात येत असतात। त्यांची उपासमार होऊ नये म्हणून भीमशक्ती सेना मंडळामार्फत स्नेहभोजनाचे जाहीर आमंत्रण करण्यात आले होते। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे, जीएम संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, बहुजन समाज पार्टीचे अप्पासाहेब लोखरे, सोलापूर महानगरपालिकेचे झोन अधिकारी तसेच भीमशक्ती सेना तरुण मंडळाचे मार्गदर्शक विशाल माने, आतिश बनसोडे, नितीन कदम, प्रशिक माने, अण्णा भालेराव, अमर साळवे, गौरव कांबळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर कार्यक्रम पार पाडण्याकरता भीमशक्ती सेना तरुण मंडळाचे ओंकार माने, शीलवर्धन साळवे, आकाश थोरे, रंबो साळवे, करण माने, केतन कांबळे, अक्षय कांबळे, विकास रणदिवे आदींनी परिश्रम घेतले। श्री सोलापूर गुजराती मित्रमंडळ महिला विभागामार्फत दिवाळी शॉपिंग उत्सवाचा शुभारंभ मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला।
श्री सोलापूर गुजराती मित्रमंडळ महिला विभागामार्फत दिवाळी शॉपिंग उत्सवाचा शुभारंभ मध्याच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। या शॉपिंग उत्सवामध्ये फूड स्टॉल, ड्रेसेस, ज्वेलरी, फुटवेअर असे विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले आहेत। हे 26 ऑक्टोबर आणि 27 ऑक्टोबर असे 2 दिवसीय उत्सव असून गुजराती मित्रमंडळ या ठिकाणी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। याप्रसंगी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की गुजराती मित्रमंडळ महिला विभागाच्या सर्व महिलांनी एकत्र येऊन नवीन उद्योजकांना वाव देण्याचे काम केले आहे आणि महिलांना व्यासपीठ निर्माण करून दिले आहे। 2 दिवसाचं हे एक्झिबिशन आहे, बोनान्झा आहे शॉपिंगसाठी, महिलांसाठी। दिवाळीच्या नंतर खूप काही गोष्टी आहेत इथे, कपडे आहेत, दागिने आहेत, खाद्यपदार्थ आहेत। या सगळ्या महिलांनी एकत्र येऊन नवीन जे उद्योजक महिला आहेत त्यांना वाव दिलाय, प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी आपापल्या गोष्टी इथे दाखवल्यात। आपण नक्की हा कार्यक्रम, ह्या एक्झिबिशन सेलसाठी या 2 दिवसाचा आहे, सकाळी 10 ते 8 आणि मला खूप आनंद वाटला सगळ्या महिलांमध्ये आज येऊन। आणि मेन म्हणजे महिलांना एक व्यासपीठ मिळाले आहे, त्यांचे जे काय त्यांच्यामध्ये कला आहेत त्या इथे दाखवण्यासाठी आणि आपल्याला ह्या गोष्टींचा उपयोग, वस्तूंचा उपयोग दिवाळीत सुद्धा होईल। तर नक्की येऊन सगळ्यांनी मजा घ्या आणि पुन्हा एकदा गुजराती मित्रमंडळाच्या महिला विंगना मनापासून शुभेच्छा देते आणि दिवाळीच्या शुभेच्छा देते। सोलापूर गुजराती मित्रमंडळ महिला विभागाच्या अध्यक्षा पारुलबेन पटेल यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या। महिला विभागाची प्रेसिडेंट पारुल पटेल बोलते। आज आमच्या उद्घाटनाच्या प्रसंगी महिला मंडळ दिवाळी शॉपिंगचे उद्घाटनाप्रसंगी आम्ही प्रणितीताई शिंदेला आमंत्रण दिलं होतं। आमच्या आमंत्रणाला मान देऊन त्यांनी आम्हाला खूप चांगला सहकार दिल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आणि आमचे सगळे स्टॉल धारकांनी पण आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्या स्टॉल धारकांचे पण खूप आभारी आहेत। अशाच प्रकारे प्रणिताईच्या सोबत आम्ही उभे राहून देवाचरणी प्रार्थना करतो। यावेळी सोलापूर गुजराती मित्रमंडळाचे उपाध्यक्ष मणिकांत दंड, सेक्रेटरी जयेश पटेल, युवा फोरमचे सेक्रेटरी धर्मेश राडिया, समाजातील ज्येष्ठ व्यक्ती केशव रांबिया, विजय पटेल तसेच गुजराती मित्रमंडळाचे डायरेक्टर, गुजराती मित्रमंडळाचे महिला विभाग डायरेक्टर, युवक फोरमचे डायरेक्टर उपस्थित होते। बरोबर टाइम आवજો, બપોરના જમવાના ટાઈમે ને તો સાંજના, એટલે મજા આવે। ये सब हमको ही रहता है। જવાબદારી ઉનકી है। चलो कन्नड मराठा समाजातर्फे साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली। कन्नड शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पिशोर नाका येथे शहरातील मराठा बांधवांनी 25 ते 28 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत साखळी उपोषण सुरू केले। 26 रोजी सायंकाळी 6 वाजता गिरणी मैदान ते शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च निघणार आहे, तर 29 ऑक्टोबर पासून आरक्षण मिळेपर्यंत बेमुदत आमरण उपोषण करणार आहेत, असे निवेदन तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना व पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना देण्यात आले। साखळी उपोषणाला शहरासह ग्रामीण भागातील नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत। आमदार रमेश बोरणारे यांची गाडी अडवत जाब विचारला। विजापूरचे आमदार रमेश बोरणारे हे शहरात नातेवाईकांना भेटण्यासाठी बुधवारी आले असता पिशोर नाक्यावरून वैजापूरला जात असताना समाजाच्या तरुणांनी त्यांची गाडी अडवली। मराठा समाजाविषयी तुमच्या पक्षातील काही नेते गरळ ओकून फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना मुख्यमंत्र्यांना सांगून समज द्यावी। मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत। आज आम्ही तुमची गाडी सोडतो, आरक्षणाचा विषय लवकर मार्गी लावा, नाहीतर आम्ही कोणत्याही नेत्याला रस्त्याने फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी बोरणारे यांनी दिला। या लढ्यात मी तुमच्या सोबत आहे, तुमच्या भावना मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो, असे आश्वासन दिल्यानंतर गाडीला वाट मोकळी करून देण्यात आली। आरक्षण आमच्या हक्काचं, येत कसे नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, येत कसे नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा। शासकों, होश में आके बात करो। जिंतूर तालुक्यात
तालुक्यातील सावंगी, म्हाळसा, मुरुमखेडा या ग्रामपंचायतकडून मराठा आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला सावंगी, म्हाळसा व मुरुमखेडा या 2 गावांमध्ये प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. जिंतूर तालुक्यातील सावंगी, म्हाळसा, मुरुमखेडा या ग्रामपंचायतकडून एक विशेष ठराव पास करण्यात आला असून ठरावातील मागणीनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र प्राप्त होऊन आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला सावंगी, म्हाळसा व मुरुमखेडा या 2 गावांमध्ये प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. तसेच आरक्षणाचा निर्णय लागेपर्यंत मराठा योद्धा मनोज जरांगे यांना पाठिंबा म्हणून येथील मुख्य बाजारपेठेत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या प्रकरणाचे निवेदन जिंतूर तहसीलदार यांना देण्यात आले आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यामधून आरक्षण देण्याबाबतची मागणी जालना जिल्ह्यातील अंतरावली येथील मनोज जरांगे यांनी 30 दिवसांखाली केली होती. महाराष्ट्र शासनाने मनोज जरांगे यांना आरक्षण देण्यासंदर्भात 40 दिवसांचा कालावधी मागितला होता. हा कालावधी देखील 24 ऑक्टोबर रोजी संपल्यामुळे अखेर पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी साखळी उपोषणाला सुरुवात झाली असून सावंगी, म्हाळसा व मुरुमखेडा येथील ग्रामपंचायतीने चक्क ग्रामपंचायतीचा ठरावच पास करून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी घातली आहे. त्यामुळे आता आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील धाकटे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणारे उमरज येथे मराठा आरक्षण मिळेपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी व आगामी मतदानावर बहिष्कार टाकला जाणार असल्याचे निवेदनाची प्रत सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली. कंधार तालुक्यातील धाकटे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणारे उमरज येथे मराठा आरक्षण मिळेपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी व आगामी मतदानावर बहिष्कार टाकला जाणार असल्याचे समस्त सकल मराठा सह गावातील सर्व जाती धर्मातील समाजाच्या वतीने सर्वपक्षीय नेते व पुढारी यांना गावात प्रवेश करण्यास सक्त मनाई करत असल्याचा एकमताने ठराव घेतला. 23 ऑक्टोबर रोजी कंधार तहसीलदार यांना निवेदनाची प्रत सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली. जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून 25 ऑक्टोबर पासून गावात साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे. यावेळी उमरज नगरीतील मोतीराम तोरणे, विनोद तोरणे, विलास सांगवे, शिवाजी तोरणे, उत्तम भुत्ते, भास्कर भुत्ते, ज्ञानोबा तोरणे, भाऊराव सांगवे, अशोक गंदलवाड, सीताराम तोरणे, गोविंद तोरणे, प्रकाश गायकवाड, बालाजी भुत्ते, सदाशिव तोरणे, विश्वंभर भुत्ते, विठ्ठल भुत्ते, शंकर भुत्ते यांच्यासह सकल मराठा समाजासह गावातील विविध जाती धर्मातील समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि 3.5 शक्तिपीठांपैकी महत्त्वाचं देवस्थान असलेले श्री आई तुळजाभवानी देवीची नगरी कोजागिरी पौर्णिमेच्या दिनापर्यंत भाविकांनी फुलून जात आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि 3.5 शक्तिपीठांपैकी महत्त्वाचं देवस्थान असलेले श्री आई तुळजाभवानी देवीची नगरी कोजागिरी पौर्णिमेच्या दिनापर्यंत भाविकांनी फुलून जात आहे. नवरात्रानंतर पौर्णिमेपर्यंत कर्नाटक व तेलंगणा या राज्यातून महामार्गावरून आई तुळजाभवानी देवी दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी उमरगा शहरातील श्रीराम मंदिर मित्रमंडळाकडून जेवणाची कळसथांब्यासमोर गुरुवारपासून सोय केली आहे. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी हजारो भाविक पायी जात असतात. आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याची सीमा संपल्यानंतर महाराष्ट्र राज्याची सीमा सुरू होते. तुळजाभवानी माता दर्शनासाठी आंध्र व कर्नाटकातील हजारो भाविक या मार्गावरून प्रतिवर्षी पायी जातात. देवीच्या दरबारात येऊन कुलधर्म, कुलाचार, भोगी, अभिषेक, नैवेद्य, साडीचोळी, पूजा करून वरच्याकाठी कोजागिरी पौर्णिमेची नवस्फूर्ती पायी वारी करून वार्षिक खेटा करत अनेक भाविकांनी देवीच्या चरणी डोके टेकवून समर्पित करतात. पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी शहरातील तरुणांनी एकत्र येत मोफत अन्नछत्र सुरू केले आहे. या अन्नछत्रात भात व कढीची उत्तम सोय केली आहे. यामध्ये सुनील तोरणेकर, धर्मराज जाधव, नाना काळे, विकास मुळे, श्याम काळे, पंडित पांचाळ, रियाज शेख, व्यंकट पांचाळ, अजय पिस्के, उमेश स्वामी, दत्ता पांचाळ, युवराज सोमवंशी, फिरोज पटेल, प्रशांत गायकवाड, किरण गायकवाड, किशोर जाधव, संजय शिरोरो, दत्ता मुगळे, दिनेश पाटील, विरू लोहार, आनंद खाजगीकर, नंदू कोथिंबिरे, गपूर स्वयंपाकी आदी उपस्थित होते.
बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कर्नाटकच्या भाविकांनी धरली तुळजापूरची वाट. सर्वत्र घुमला आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदोचा निनाद. वाहतुकीसाठी महामार्ग राहणार बंद. कार्तिकी यात्रेसाठी संबंधित विभागांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा प्रशासनाला बैठकीत दिल्या सूचना. महापालिका आयुक्त शीतल तेली 28 ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलिया अभ्यास दौऱ्यावर. पाणी पुरवठा मलजल व्यवस्थापन विषयांवर होणार चर्चा प्रेझेंटेशन. आणि उजनी सोलापूर मुख्य जलवाहिनीला लांबोटी येथे मोठ्या प्रमाणात लागली गळती. महापालिकेचे युद्धपातळीवर काम सुरू. पाणी जपून वापरण्याचे प्रशासनाने केले आवाहन. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.